घोडके, सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। ठाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिठालाल जैन नावाचे सदग्रस्त होते। कोण? जे आता गीता जैन आहेत ना, आमदार तिथल्या, त्यांचे सासरे। आणि त्याच कालखंडामध्ये खारेगावचे जनार्दनजी गौरी हे तालुका पंचायतीचे सभापती होते। आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याच वेळेला पंढरीनाथ पाटील बेलापूरचे हे उपसभापती होते। ज्या वेळेस भाईंदर नगरपालिका निर्माण झाली, ठाणे महापालिकेमध्ये घोडबंदरचा बराचसा भाग समाविष्ट केला गेला, कलवा वगैरे खारीगाव। त्यावेळेला पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणून सभापती पद जाऊ नये म्हणून ती 14 गाव बाजूला ठेवली। कुठली? ही 14 गाव। म्हणजे माझी माहिती 99% खरी आहे, पण 1% तुम्ही परत खात्री करून घ्या। त्यावेळेला मी 90ला आमदार झालो, तो उत्तनच्या त्या डोंगरापासून वर्तकनगर, माजिवडा, बालकुम, कलवा, खारीगाव ही 14 गाव, 27 गाव, म्हणजे आगासन, बेतवडा नाव ऐकलं तुम्ही? ही गावं सुद्धा त्याच्यात होती। म्हणजे घोडबंदर पूर्ण, म्हणजे दहिसर मुंबईची बॉर्डर, दहिसर चिकनाक्यापासून तर उत्तन डोंगरीपर्यंत असा मोठा भाग असल्या कारणानं त्यावेळेला मला, आणि मतदारसंघाचा भाग होता, तर त्यावेळेला मग आपली महापालिका 92 साली स्थापन झाली। आणि त्यावेळेला त्या सोयीनुसार ती गावं आपल्या ह्या महापालिकेत आली। त्याला कोणाचं ऑब्जेक्ट करा, म्हणजे माझाच मतदारसंघ, तोपर्यंत माझा मतदारसंघच होता। तर 2004ला हे मतदारसंघ डिलिमिटेशन मध्ये मोठे झाले, म्हणजे संख्या वाढली। परंतु त्या कालखंडामध्ये हरिश्चंद्र मुकादम नावाचा एक नगरसेवक होता। त्याने दुसऱ्या निवडणुकीला त्याने फॉर्म भरले म्हणून त्याच्या घराला आगत लावून टाकली। ही तुम्हाला मनोज कल्पना आहे ना? तिथे अनंत पाटील नावाचा एक नगरसेवक होता, त्याने फॉर्म भरला त्या कारणामुळे की काय मला माहित नाही, पण त्याचा खून झाला। कोणाचा? अनंत पाटील। सुदैवानं अनंत पाटील सुद्धा माझा म्हणजे चांगला परिचित, हरिश्चंद्र मुकादम तर माझा कार्यकर्ताच होता। आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला, आता मी कोणी नेतृत्व करायचे कोणाचे नाव घेत नाही, परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांतीत होते, म्हणजे आज सगळे स्वर्गस्थ झाले। त्यावेळेला त्या लोकांनी मोर्चा काढला, त्याची क्लिप तुम्हाला पाहिजे असेल तर ती युट्यूबवर अस्तित्वात आहे। त्यावेळेला काही आमचा संबंध नसताना, आणि आम्ही काही विरोध पण नव्हता केला, आणि मग त्यानंतर मग त्या 27 गावं कल्याणमधली आणि ही गावं राज्य शासनाने त्याचा निर्णय घेतला आणि ती गावं बाहेर निघाली। तर आपला काय प्रॉब्लेमच नाही। आता ते उलट ते 2 वॉर्ड कमी झाले। मधल्या काळामध्ये नव्या मुंबईमधून निघाल्यानंतर आपला विकास होत नाही, अशा प्रकारची खुणगाट तिथल्या गावच्या लोकांना झाली। आणि काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आता नवी मुंबई महापालिकेमध्ये सामावून घ्या। त्यावेळेला रमेश डोले नावाचे आपले आडवली भुतालीचे नगरसेवक म्हणजे मापा, त्यांना मीच प्रस्ताव तयार करायला सांगितलं की तूच प्रस्ताव तयार कर आणि ही गावं आपल्या महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची आपण भूमिका घेऊ आणि ठराव करून राज्य शासनाला पाठवू आपण। त्यावेळेला बाकी काही अटी मी टाकायला सांगितल्या, त्या शेवटच्या अंतिम ठरावामध्ये नाहीत। त्या ठरावाची कॉपी पण तुम्हाला देतो मी, माननीय आयुक्तांचं पत्र पण तुम्हाला देतो, आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेली पत्र सुद्धा मी तुम्हाला देतो।
अशा परिस्थितीमध्ये तो ठराव पास झाला आणि तो ठराव राज्य शासनाकडे प्रलंबित राहिला. या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालयामध्ये एक बैठक बोलवली गेली. त्यामध्ये जिल्हाधिकारी, ठाणे, नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकारी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की नवी मुंबई मध्ये ही 14 गावं समाविष्ट करण्यासाठी चर्चा होणार आहे. ती चर्चा कसली, तिथे सरळ ठरलेलं होतं. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 14 गावं समाविष्ट केली. ओके. आता मी विनम्रपणे सांगतो, एकनाथजी शिंदे नाही म्हटले तरी आम्ही एकेकाळचे सहकारी होतो. ते आज सुदैवाने त्यांचे मुख्यमंत्री झालेत, आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांचा मुलगा तिथून कल्याण लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी करणार होता निश्चितपणे. त्यावेळेला मला ती गोष्ट खटकली होती की ज्या पद्धतीने तो निर्णय घेतला, इट वॉज नॉट प्रॉपर. दादी म्हणतात एकनाथ शिंदे आपले सहकारीच आहेत, त्यांच्या मुलाच्या उमेदवारीच्या अनुषंगानं त्यांनी हा निर्णय घेतला, आपण गप्प बसूया. आणि आम्ही उद्गार नाही काढला. तुमच्याकडे कोणाशी चर्चा केली मी कोणाशी? दादी म्हटलं ही निवडणुका होऊन जातील. त्याच्यानंतर आता एक 8 दिवसापूर्वी माझ्याकडे एक असं एक सर्क्युलर आलं जे माननीय आयुक्तांनी काढलेलं की प्रभाग समिती ही 14 गावाची, त्या 14 गावामध्ये याची नेमणूक त्याची नेमणूक. आणि हे दिल्यानंतर माननीय आयुक्त महोदयांना मी सांगितलं की मला तुमच्याशी खाजगी बोलायचं, आणि मी एकटा नाही तर माझे सर्व सहकारी. आता तुम्हाला त्याचे नाव पण सांगतो. मी स्वतः संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, डॉक्टर जियाजी नाथ, रवींद्र इथापे, नेत्रा शिर्के, सूरज पाटील तिकडून, आमची शुभांगी पाटील, इथे अनंत सुतार, नवीन गवते, अशा सर्व स्वरूपाच्या लोकांना आम्ही सांगितलं सिडको रेस्ट हाऊसला आपण आयुक्तांशी भेटायचं आपल्याला. कारण आम्हाला ही चर्चा बाहेर येऊ द्यायची नव्हती. दुर्दैवाने त्या दिवशी सिडकोच्या अधिकाऱ्यांची तिथं बैठक होती. कुठे? सिडको रेस्ट हाऊसला. म्हणून आयुक्तांचा मला निरोप आला की आपण ही बैठक माझ्या दालनात घेऊन, म्हणजे महापालिकेत घेऊया आपण. हे एरवी आम्ही ज्याला जातो महापालिका आयुक्तांना भेटायला, त्याला आपल्याला पण कळवतो आणि मग कोणते 1-2 कॅमेरे वगैरे असतात. पण त्या दिवशी त्या ठिकाणी कोणी नव्हता. माननीय आयुक्तांना मी या गोष्टीची बाब चालले, प्रश्न असे म्हटलं की तुम्ही जे पत्रक काढले ना, हे पत्रक तुमच्या टेबलवर ठेवायचं. या टेबलचा इफेक्ट तिथे होता कामा नये. ही गणेश नाईक विनम्रपणे बोलतो, व्हेरी डिसेंटली अँड सायलेंटली सांगतो. तर त्यांचं म्हणणं आहे की पुढे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की ही गावं त्याच्यात समाविष्ट केली, तुम्ही अजून तिथं कामाची सुरुवात नाही काय का केली. म्हटलं नो प्रॉब्लेम, तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आज तुमच्याशी बोलतोय ही गोष्ट कळवा. गणेश नाईकांचा या गोष्टीला विरोध आहे, आणि तो विरोध का आहे त्याची कारण आता तुम्हाला मी सांगतो. त्या महासभेमध्ये चर्चा झाली, म्हणजे विरोधी पक्ष नेते, विविध सदस्यांनी आपली मतं मांडली. त्याच्यातले हायलाइट्स तुम्हाला सांगतो. त्या परिसर, म्हणजे तो परिसर किती मोठा आहे, आपली ही नवी मुंबई महापालिकेचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्या अर्ध क्षेत्रफळ तिथे आहे. म्हणजे नियोजित ज्या वेळेला आताच्या CPR प्रमाणे जर का लोकसंख्या वाढली, तिची लोकसंख्या होणार आहे 40 लाख. किती? 40 लाख. पण नॉर्मल्सी मध्ये जरी झाली तरी त्याची लोकसंख्या होणार आहे 20 लाख. पहिली गोष्ट म्हणजे आता त्या परिसराचा मी आमदार राहिलो 90 ते 2004 पर्यंत. तिथलं पाणी इतकं शुद्ध विहिरीनं होतं. जशी कोर्ल्याची ती मिठी नदी वगैरे साफसफाई करण्याचा जरा प्रोग्राम मुंबई महापालिकेने घेतला, तिथले कुर्ल्याचे सगळे भंगारवाले
ऑइलवाले हे सगळेजण त्या ठिकाणी त्यांनी जागा घेतल्या. जागा घेताना खाजगी जागा घेतल्याच, पण सरकारी जागांवर त्यांनी सगळा पूर्ण कब्जा केला. आणि म्हणून त्या महानगरपालिकेच्या ठरावामध्ये अट होती की जेव्हा या परिसरातली अतिक्रमणं दूर होतील, अट नंबर 1, अतिक्रमणं पूर्ण काढली पाहिजेत. अट नंबर 2, या शहराशी त्या शहराचं भौगोलिक कनेक्टिव्हिटी नाही. खरं म्हणजे ही ठाणे पंचायत समितीची 14 गावं, ह्या 14 गावांची बॉर्डर ठाणे महानगरपालिकेच्या बॉर्डरला लागून आहे. म्हणजे तत्वतः नॅचरली ही गावं ठाणे महापालिकेला समाविष्ट व्हायला पाहिजेत. हे मी बोलतो ना, तुम्ही नकाशा पण तुम्हाला फार तर दाखवतो तुम्हाला असो. पण त्यावेळेला दुसरी अट अशी होती की आडोली भुतावली मधून एक टनेल काढायचा, कुठे, पलीकडच्या जागेला, आणि या शहराची त्याची भौगोलिक कनेक्टिव्हिटी तयार करायची. आता जर का त्या ठिकाणी अशी स्थिती राहिली तर तिथल्या लोकांना ठाणे महानगरपालिकेच्या काही वॉर्ड क्रॉस करून नवी मुंबईत यायला लागणार. पलीकडून दक्षिणेकडून यायचं झालं तर पनवेल महानगरपालिकेचे काही वॉर्ड क्रॉस करून येणार. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या या नवी मुंबईच्या जागेशी त्याची सलगता नाही. आता हे 2 बाबी झाल्यानंतर आता भविष्य काळात जर का त्या ठिकाणी कमीत कमी 20 लाख वस्ती वाढणार आहे, तर 20 लाख वस्तीला पाण्याच्या प्रयोजनाची तरतूद काही केलेली नाही. आणि एकदा तुम्ही एखाद्या शहरात समाविष्ट केल्यानंतर त्या लोकांचा अधिकार सगळ्या फॅसिलिटी मागण्याचा राहतो. तिथल्या घनकचऱ्यात कुठे त्याची व्यवस्था करणार आहात. आणि सगळ्यात बाब अशी की त्यावेळेला आपण ज्याला ठराव केला त्याला अंदाजे आपण 500 कोटी रुपये आपण साधारण आपल्याला शासनाने द्यावेत अशा प्रकारचं नमूद केलं होतं. परंतु आपले अभिजित बांगर यांनी ज्या वेळेला राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला त्यावेळेला 6100 कोटी रुपये तिथला पूर्ण विकास करण्याकरता, आणि आज जी एक्झिस्टिंग गाव आहेत त्या गावांना सगळ्या सोयी देण्याकरता 700 कोटी रुपये अशी रक्कम त्यांनी राज्य शासनाकडे मागितली. आता अशा परिस्थितीमध्ये डू रिस्पेक्ट टू द चीफ मिनिस्टर, माननीय मुख्यमंत्र्याचा सन्मान ठेवताना आम्ही आमच्या शहरावर होणारा अन्याय आम्ही बोलायचा नाही. उद्याला या ठिकाणी अशाच परिस्थितीमध्ये आम्ही गप्प बसलो आणि अशाच प्रकारचं वातावरण झालं, या नवी मुंबईच्या सगळ्या जनतेचा पाणी पण तिथं जाणार, नवी मुंबईच्या जनतेचा इथला पैसा जाणार, आम्ही नाही सहन करणार. अप टू व्हॉट आय एम हिअर ॲज ए MLA मी त्याला विरोध करणार. ओके, करिता राज्य शासनानं तिथलं अतिक्रमण पहिल्यांदा काढावं. हे हायलाइट्स काय बोलतो मी, अतिक्रमण पूर्ण काढावं, हा बोगदा तयार करून पूर्ण त्याची कनेक्टिव्हिटी तयार करावी. आणि माझं असं मी ऐकताना बोललो की माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगा की सिडकोला किंवा हडकोला किंवा नडकोला तुम्ही जबाबदारी द्या, तिथला विकास घडवा. कुठला, हे सगळं घडल्यानंतर बाकी मग नवी मुंबई महापालिकेला तुम्ही जॉईन करा. आणि मी ते मधल्या काळामध्ये साधारण 1.5 महिन्यापूर्वी तिथल्या गावचे लोक मला भेटायला आले होते. ते मला प्रेमाने काय म्हटलं की तुम्हाला मी विश्वासाने सांगतो त्या प्रत्येक गावच्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यांना याच्यात सामावून घ्यावी माझी इच्छा आहे. पण सब्जेक्ट टू नवी मुंबईच्या जनतेवर इतका मोठा भार ठेवून त्यांना सामावून घेणं हे मला मंजूर नाही. म्हणून मी त्या घटकांना काय बोललो, म्हणे बाबांनो आता माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या चिरंजीवांनी त्यावेळेला तुम्ही गेला त्यांच्याकडे, त्यांनी मंत्रालयात बैठक बोलवायला लावली आणि घाई गर्दीनं त्या ठिकाणी तो ठराव केला. त्यावेळेला एकूणच राजकीय दृष्ट्या आम्ही एकाच महायुतीमध्ये आहोत, त्या ठिकाणी अपशकून नको म्हणून त्यावेळेला आम्ही विरोध केला नाही. ही गोष्ट खरी. आणि तुम्हाला माझा स्वभाव लक्षात घेता, गणेश नेकुटे अशा गोष्टी सहन करत नाही आणि करणार नाही. त्याची काय किंमत मोजायला लागेल ना ती किंमत मोजायची तयारी आहे आपल्याला. परंतु एकनाथजी शिंदे एकेकाळचे माझे सहकारी, त्याच्या मुलाच्या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं वातावरण होणं म्हणून मी त्याला सहन केलं. पण त्यांची जबाबदारी होती ना
की ही गावं त्या ठिकाणी समाविष्ट केल्यानंतर तिथे कारभार महापालिकेने करताना त्यांनी काय कुठल्या अटी शर्ती सहित त्या ठिकाणी गावं या शहरात सामावून घेण्यासाठी महासभेने मंजुरी दिली याचा अभ्यास करायला पाहिजे होता. त्याच्यामध्ये अतिक्रमण काढणं, बोगदा तयार करणं आणि त्याच्यानंतर 7,000 कोटी जवळजवळ सुमारे 7,000 कोटी रुपये त्या ठिकाणी देणं अशा प्रकारची भूमिका आहे. माननीय मी आयुक्तांना सांगितलं की माननीय एकनाथजी शिंदेना पण माझा निरोप सांगा की नाईक साहेबांनी सांगितलं की आमच्या ह्या शहराच्या अनुषंगानं या घटना जोपर्यंत घडत नाहीत तोपर्यंत आम्ही वेळ पडली तरी 1 लाख लोकांचा मोर्चा काढून तो मोर्चा पुन्हा आमच्याच आम्ही ज्या सरकारमध्ये पाठीराखी आहोत त्या सरकारच्या विरुद्ध मोर्चा काढला अशा प्रकारचं वातावरण होऊ नये ही माझी मनातली तीव्र इच्छा होती. आता मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. जरा सर्क्युलेट कोण करतो ना जरा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिथून प्रिंट मीडियाला देत पहिल्यांदा यांना कशाला इलेक्ट्रॉनिक वाले आणि टाईप चालू घेतलं या लोकांना. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांना पत्र मी दिलेत. ऑनलाईन आता पाठवून दिले मी ते. उद्याला सोमवार आहे ते म्हणजे फिजिकली त्या ठिकाणी जाऊन तिथं सादर केली जाणार कुठे मंत्रालयामध्ये. आणि तुमच्या माहिती एक पिटिशन दाखल झालेलं आहे. एका नवी मुंबईच्या जाणकार नागरिकानं या गावांची आमची सलगता नाही ही ठाण्याला जोडा काय सांगितलेलं आहे, ठाण्याला जोडा. आणि जर का त्या ठिकाणी करू नये तर त्यांनी हे मी मुद्दे मांडले तर तेच मुद्दे मांडले की त्या महासभेमध्ये अतिक्रमण काढण्याची मागणी आहे. त्या महासभेतल्या ठरावामध्ये टनेल म्हणजे बोगदा तयार करण्याची मागणी आहे. त्या सभेच्या ठरावामध्ये 6,100 कोटी रुपये म्हणजे 100 कोटी आणि 700 कोटी त्या गावांकरता पाहिजे अशा प्रकारची भूमिका. आणि मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुम्ही इन लार्जर इंटरेस्ट ऑफ द पब्लिक तुम्ही ह्या पिटिशनरला तुम्ही पाठिंबा द्या. हा पिटिशनर त्या 14 गावाच्या विरुद्ध आम्ही नाहीत, परंतु ह्या नवी मुंबईच्या जनतेला जर त्या ठिकाणी तोशीस लागणार असेल तर त्या ठिकाणी आम्ही जिथून आम्ही प्रतिनिधी आहोत त्या ठिकाणी त्या जनतेच्या हिताचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. आज कोण आहे, महासभा असती तर महासभेने विरोध केला असता, पण आज महासभा अस्तित्वात नाही म्हटल्यानंतर आता आम्ही आमदार आहे. जयेश तुला मिळाली कॉपी? त्याच्यामध्ये एक ते बांगर साहेबांनी दिले खाली कांबळे खाली बांगर साहेबांनी पत्र दिलं होतं बघ 6,100 प्लस 700. बांगरे साहेबांचं पत्रक त्याच्या 2 पानावर दुसऱ्या पानावर 6,100 कोटी आणि सुविधा. आणि आता त्या गोष्टीला बांगर साहेब जायला परत आता एक वर्ष झाला, किती झाला म्हणजे या 2 वर्षामध्ये परत आणखी वाढ झालेली असेल. विरोध ऑन द कॉन्ट्री ज्या रमेश डोलेला मीच त्या ठिकाणी प्रस्ताव मांडायला सांगितला, सुधाकर जी सोनावणेंना मीच तो प्रस्ताव महासभेत मंजूर घ्यायला सूचना दिल्या. आम्ही त्या गावाच्या विरोधात नाही, परंतु त्या अटी शर्ती सहित ती गावं यावीत. उद्याला जर त्या ठिकाणी इतक्या प्रकारचं जर लोड ही महापालिका संपुष्टात आणि तुमच्या माहिती का सांगतो स्पिल ओव्हर कितीचा आहे, 6,000 कोटीचा आहे. कितीचा या आज तुम्हाला खबर, आज सांगतो तुम्हाला मी. महासभा अस्तित्वात नसल्यानंतर घेतलेल्या निर्णयाच्या मुळे 6,000 कोटीचा स्पिल ओव्हर आहे. म्हणजे ही एक 6,000 कोटीची पूर्ती होईल
त्याच्यानंतर ही महासभा येणाऱ्या त्या महासभेत जे नगरसेवक ठराव करतील ना, त्यांनी केलेल्या ठरावाच्या अनुषंगानं काम करायचं असेल तर ते 6,000 कोटी रुपये रिपेमेंट केल्यानंतर होणार आहेत. म्हणजे पहिल्या महासभेमध्ये कोणी नगरसेवक जाऊच नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणजे विनोदाचा भाग सांगतो मी, काय बोलतो, हा एवढी पण आता तुम्ही सगळी राईट टू इन्फॉर्मेशन सगळी माहिती मागणार आहे की ज्या दिवशी महासभेची एकूण कालखंड संपला त्या दिवशी महापालिकेच्या खात्यावर फिक्स डिपॉझिट किती होते, येणं किती होतं, अभय योजना दिल्या गेल्या, जीएसटीच्या वगैरे घरांच्या, याच्यातून पैसे कसे आले, आणि तुम्ही टेंडर काढली तर कुठल्या कुठल्या वर्षामध्ये त्याचा बिल देणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे, ही सगळी अख्खी माहिती मागणार आहे. तर आता ऐकताना तुम्ही ही सगळी तयारी करून घ्या. आणि किती या शहराला लुटलंय ना ह्याचा पण एकदा लेखाजोखा घ्यायला लागेल. लुटलंय 100% मी बोलतो. काय बोलतो मी, या शहराला ह्या मधल्या काळामध्ये लुटलं किंवा या शहराच्या असलेल्या फंडाचा चुकीचा वापर केला गेला ही 100% गोष्ट आहे. ज्या ठिकाणी एखाद्या वॉर्डमध्ये 10 लाखाचं काम नाही, एखाद्या वॉर्डमध्ये 50 लाखाचं काम झाली. कोणासाठी झाली ही कामं, कोणाच्या आदेशाने झाली कामं. आता ह्या बाबतीमध्ये आपल्याला काय प्रश्न विचारायचे विचारा. मला वाटतं मी सगळी बाजू सगळी सांगितलेली, म्हणजे ही 14 गावं कशी राहिली, 14 गावच्या लोकांनी परत ते कसे गेले, परत कशी ते आणण्यासाठी हा प्रस्ताव झाला, आणि ह्या अटी शर्ती सहित या गोष्टी घ्यायचं ठरलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचं अवमूल्यन व्हावं ही आमची इच्छा नाहीये, परंतु नवी मुंबईच्या जनतेच्या सगळ्या हिताकरता महासभेने जो निर्णय घेतलेला त्या महासभेने टाकलेल्या अटी शर्तीची पूर्तता व्हायला पाहिजे. अदरवाईज ही गावं महासभा अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा एकदा महासभेमध्ये परिस्थिती ठेवा, ती महासभा निर्णय घेईल ना. जर का या ठिकाणी महासभा असती तर ह्या महासभेमध्ये प्रत्येकाने चौतालून त्या ठिकाणी उठले असे बोलले असते, बोलणार. आणि मी सांगतो आम्ही बोलायला लावणार. त्या 14 गावच्या लोकांना आमच्यात सामावून घेण्याचा आमचा विरोध नाही, परंतु ह्या अटी शर्ती सहित काय गरज नाही. कोर्ट कचेऱ्या करू, सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करू, लक्षात, आणि रस्त्यावर पण येऊ, ही माझी भूमिका आहे. आता पॉलिटिकली बोलायचं झालं मी तर म्हणजे तुम्ही आता समजून जा, उद्याला हीच जर बाब महाविकास आघाडीच्या कुठल्या नेतृत्वानं त्या ठिकाणी निदर्शन आणि या अनुषंगाने सांगितलं की हे महायुतीचं सरकार या नवी मुंबईच्या जनतेला लुटतं, तर आमचं राजकारण अडचणीत येईल. मनोज कमलाकर, आमचं राजकारण अडचणीत येईल. आम्ही काय तोंड देणार. आता आम्ही बोलू शकतो, आम्ही विरोध केला, आणि मी सांगतो हा विरोध हायकोर्टात सुप्रीम कोर्टात पण करणार. जो कोणी, आणि ऐकताना सांगितलेलं की त्या पिटिशनरच्या बाजूनी तुमचं ऍफिडेव्हिट पाहिजे. कोणाचं? महापालिकेचं. कारण ते पिटिशनर का स्वतःच्या स्वार्थाकरता गेले नाही, जनतेच्या हिताकरता गेलेले आहेत. आणि जर का तुम्ही जर उलट पड जर तुम्ही जर ऍफिडेव्हिट दिलं ना तर गाठ आमच्याशी आहे. कसला उशीर नाही. मी मगाशी काय बोललो मी, त्या वेळेला जी गावं समाविष्ट केली त्यावेळेला आम्ही विरोध एका नैतिकतेतून नाही केला. काय बोलायचं, अरे वा एकनाथजी शिंदेचा पोरगा तिथून उभा राहतोय. कल्याण मतदारसंघाचा लोकसभेचा एक भाग कल्याण ग्रामीण मतदारसंघ, त्या ग्रामीण मतदारसंघातली 14 गावं. त्यावेळेला आम्हाला काय वाटलं की आता निवडणुका झाल्या, आता काय संपलं, ऐकलं हे चालेल पुढे. असं एकाकी ज्याला फतवे निघाल की ते हाय करते, अन्न जरा त्या ऐकताना नेमणुका केलेल्या लोकांची यादी अन्न जरा. प्रश्न उशीर विषय काय नाही, बरोबर आहे, ऐकून घ्या. पिटिशनरने पण पिटिशन केले, काल परवा नोटीस सर्व झाली कोणाला, महापालिकेला. दादा तुमची जी मागणी आहे की
आयुक्तांनी त्या पिटिशनरच्या अनुषंगाने ऍफिडेव्हिट सादर आयुक्त राज्यशासनाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकणार आहेत का? नाही गेला तर आम्ही आयुक्ताला घेराव घालणार. होऊ दे. हे बघ, प्रश्न असा आहे, या ठिकाणी ही इट्स नॉट पॉलिटिकली स्टेटमेंट. या शहरावर आम्ही जीवापाड प्रेम केलेलं आहे. या शहराकरता सगळ्याशी पंगा घेतल्या विधान भवनामध्ये, हे तुम्हाला मी सांगायची गरज आहे. आणि याच्यात 10 पटीचा पंगा घेईन मी. आम्हाला जीवाचीच पर्वा नाही. या शहराची जर कोणी भावनाची केलेलं ना तर सनदशीर मागाने आम्ही तोडफोड कोणाचे आय माय काढणं, अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं किंवा तोडफोड करणं हा आमचा धर्म नाही, परंतु विरोध करणार. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी लोकसभेमध्ये तुम्ही जे कॉम्प्रोमाइज केलं त्याचा फटका हा शहराला बसत आहे, तुम्हाला सातत्याने समोर दिसत आहे. आता तुम्ही भूमिका घेत आहे त्यावेळेस तुम्ही शांत बसलाय का? तुम्ही तेव्हा कॉम्प्रोमाइज नाही, जरा 2 मिनिट. नाही, मान्य करतो ना मी. त्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेना काय वाटतं, अरे म्हणजे माझा मुलगा ते उभं राहणार आहे, त्या 14 गावची मतं माझ्या मुलं, आणि गणेश नाईकांनी अशा प्रकारची विरोध केला. मी सायलेंट ठेवलं. आणि मी या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर ही गोष्ट घातली की म्हणजे इट्स नॉट गुड. देवेंद्र फडणवीस बोलले की नाही साहेब, जरा थोड्या गोष्टी संयमानं आपण घ्या. कोणी बोललंय? फडणवीस मला बोलले संयमानं घ्या. आणि बाभाषित मधल्या काळात मला समजलं की कोणीतरी पिटिशन केलं, म्हणजे आय वॉज हॅपी. मला बरं वाटलं की अशा प्रकारची ही जी इज वन टाईप ऑफ दादागिरी, काय बोलतो मी, ही एक प्रकारची दादागिरी आहे. आणि ही दादागिरी आम्ही नाही सहन करणार. मी तुम्हाला सन्मान सगळ्यांचा ठेवून सांगतो, लाखोचा मोर्चा या महापालिकेच्या आवारामध्ये घेऊन येईन मी. करणार. मुख्यमंत्र्यांना आताच पत्र दिले मी. मुख्यमंत्री त्याच्याविषयी विचार करणार. पत्र द्यावं लागतं तुम्हाला त्या गोष्टीसाठी. तुम्ही अशी भूमिका घेतली, त्यांच्या मुलासाठी एकदम सकारात्मक भूमिका घेतली. शहर गावला मानला त्यावेळेस तुम्ही थोडक्यामध्ये अप्रत्यक्षरित्या मानलं शहर गावले नवीन, आणि आता मग मुख्यमंत्री विचार करत नाही. अरे ऐकू, जर माझी काय धारणा होती, जरी ह्या निर्णय असा घेतला तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महासभेने हा ठराव करताना ज्या अटी शर्ती घातल्या त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधितांना सांगतील, हा विश्वास मला होता. तो विश्वास होता म्हणून आम्ही थांबलो. अधिक असं मी नाही म्हणणार. प्रश्न असा, मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची कोणी ग्रॅव्हिटी आणून दिलेली नाही की बाबा या ठिकाणी महासभेमध्ये असे ठराव झालेले आहेत. तत्कालीन महापालिकेचे आयुक्त बांगर याने अशा इतक्या रुपयाची मागणी केली, अतिक्रमण काढा, बोगदा काढा, जवळ 7,000 कोटी रुपये द्या. ही गोष्ट आता एकनाथ शिंदेच्याकडे गेला तर एकनाथ शिंदे याकरता अट्टास धरणार नाही. काय बोलतो मी, हा माझा विश्वास आहे. ज्यावेळेला ही मी विश्वासाने सांगतो, ऐकून घ्या, मी ज्यावेळेला हे माझं पत्र जाईल आणि मी ज्याला त्यांच्याशी बोलेन ना त्याला ते सांगतील नाही गणेश नाही. दो सवाल है. एक तो आप एक तरफ एकदम स्पष्ट तौर पर कह रहे हैं कि जो 14 गांव है उनका मुंबई के साथ कोई डायरेक्ट कनेक्टिविटी नहीं है. उसकी कनेक्टिविटी अगर देखा तो जोग्राफिकली वो थाने महानगर पालिका के साथ हो सकती है, मुंबई के साथ नहीं. बराबर है. टेक्निकल ग्राउंड पर जियोग्राफिकल आप ये कह रहे हैं. दूसरी तरफ आपकी भूमिका ये है कि जो कंडीशंस हैं उस कंडीशंस को अगर फुलफिल करते हैं तब हम सोचेंगे. हाँ, ये तुम्हारी भूमिका आपको नहीं लगता? नहीं, अभी और इसे स्पष्ट करने की जरा सुनिए. बात ऐसी है कि वो 14 गांव के लोगों का गणेश नाइक के प्रति बहुत गाढ़ा विश्वास है, पक्का. चाहे तो मैं एक एक गांव के 2-2 लोगों को बुलाता हूं, लेकिन मैंने क्या बोला कि भाई हमारे जनता के नुकसान के कॉस्ट पे हम लोग तुम्हारे ये लाडपाट नहीं करेंगे. मेरे पास आए थे वो लोग. मैंने बोला जाओ, अभी इलेक्शन हो गए, माननीय श्रीकांत जी शिंदे जी से आप बोलो कि हम नाइक साहब के पास गए थे. वो लोग क्या कहने को आए थे कि हमारे गांव के बहुत सारे झाड़ू वाले निकाले, इनको लेने को बोलो. मैं ये अभी नहीं होगा. आप जाओ श्रीकांत जी शिंदे जी के पास और बोलो उनको कि भाई
ये जो अतिक्रमण है वो निकालो, ये बोगदे का मतलब टनल का टेंडर निकालो, और वो जो 6-7 हजार देने की जो है ना प्रस्ताव, इसका भी बंदोबस्त करो। ये पूरा होता है तो हम ले लेंगे। सुनिए, अभी इस स्थिति में तो आपका कहना सही है, ये तो थाने महापालिका में जाने चाहिए गांव, क्योंकि वो गांव के लोगों की जमीन थाने महापालिका के इलाके में है, और थाने महापालिका में जो गांव है उनकी जमीन इस 14 गांव इलाके में है, तो ये उनकी कनेक्टिविटी है। हालांकि मैंने आपको बोला कि भाई जनार्दन जी गौरी जब पंचायत समिति के सभापति थे, वो सभापति पद न जाने के लिए 14 गांव जीवंत रखे थे। ये हिस्ट्री है, मैं बोल रहा हूं आप चेक करो। तो अभी बात ऐसी कि ये पत्र में लिखने के बाद में मेरा सवाल स्पष्ट मैं फिर से दोबारा कर दूं। मैं ये कह रहा हूं कि आपकी भूमिका दोहरी क्यों दिख रही है? दोहरी नहीं, एक सिंगल ही है। टनल जब तक नहीं होता तब तक नहीं होगा। जिस तरह से आप मुंबई के सदैव विकास के लिए, यहाँ के लोगों के लिए जिस तरह से आप संघर्ष करते रहे, आपने अपने विजन के हिसाब से मुंबई को संवारा सजाया। अब ये विजन और ये जो मॉडल है, वो मॉडल इस तरह से सरकार के फैसले से या श्रीकांत शिंदे के फैसले से या किसी और के फैसले से या किसी और के अपने महत्वाकांक्षा के कारण अगर ये बर्बाद हो रहा है, ये विजन, यहाँ का विकास अगर डिस्टर्ब हो रहा है, यहाँ के जो संसाधन वो नुकसान हो रहा है, यहाँ के लोगों पर अतिरिक्त अगर भार पड़ने वाला है, ये शहर पूरा विध्वंस होने वाला है, तो ऐसे में आपकी स्पष्ट बर्बाद नहीं होगा। क्या बोल रहा हूं मैं कॉन्फिडेंस से बोल रहा हूं, मेरा विजन बर्बाद नहीं होगा। एक माननीय एकनाथ जी शिंदे जब ये पत्र पढ़ेंगे ना, तो अपने जो भी उन्होंने जो निर्णय लिया है उनको वो बोलेंगे सिस्टम को कि भाई गणेश नाइक जी ने सही कहा है, अतिक्रमण का बंदोबस्त करो, टनल का टेंडर निकालो। और मैंने तो आयुक्त को बोला कि ये नई मुंबई महापालिका को पैसा मत दे दो, ये एमएमआरडी या सिडको को प्लानिंग करने को लगाओ। पूरा प्लानिंग होने के बाद में नई मुंबई महापालिका को जोड़ दो, हमें कोई एतराज नहीं। लेकिन इसके पहले कोई प्रयास करेगा ना, कोई अट्टहास करेगा, तो गणेश नाईक रास्ते पे, ये मैं बोल देता हूँ। नाही, अरे 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 ऐक जरा 2 मिनिटं ऐक ना बाळा। तिथे 15-20 हजार, परंतु दिसायला सिंबॉलिक त्या 15-20 हजार मतांनी श्रीकांत शिंदेचा पराभव का विजय डिपेंड नाहीये, परंतु त्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकने अशा प्रकारचा विरोध केला, हे वातावरण मला नको होतं। हे मी अंतःकरण बोलतो, काय बोलतो मी, ऐकून घे। देयर वॉज नो पॉलिटिक्स, मी विनम्रपणे सांगितलं, ऐकला का? आणि मी त्या गावच्या लोकांना पण बोललो होतो की म्हटलं हे जर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्या तुम्ही, तिथून नंतरच आमच्याकडे या, तुम्ही आम्हाला सामावून घ्या। तोपर्यंत तुम्हाला आम्ही सामावून घेऊ शकणार नाही आम्ही। कारण प्रश्न असा की ही जर वातावरण हे नवी मुंबईच्या जनतेला सगळं समजलं ना, तर नवी मुंबईची जनता आमच्या सगळ्या लोकांना जुत्याने पूजा करून टाकेल। होऊ दे ना, त्याचे काय परवा, मी नाही परत, ऐकून घ्या। प्रश्न असे की त्यांना जर ह्या गोष्टीचा परिणाम नवी मुंबईतल्या राजकारणावर होणार असं वाटत असेल, ते मागे घेतील ना। त्याकरता मी अजितदादाला पत्र दिले, देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलेलं आहे। आणि मी काय लक्षात आलं, प्रश्न असा की हे काय माझ्याकरता स्वतः करता नाही मागितलेलं, आय एम टॉकिंग इन लार्जर इंटरेस्ट ऑफ द नवी मुंबई पब्लिक। आणि कुठला आता आणखी काय तुला बोलायला पाहिजे रे बाळा, मी आणखी काय बोलायला पाहिजे तुला मी? अरे कोण, हे बघ, ज्या दिवशी भाषण तिथे मी केलं विधान भवनामध्ये, ते दरार करार मी नाही ओळखत। काय बोलतो मी, जी गोष्ट माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने मला विश्वासाने दिलेला आहे, त्यांच्या हिताशी कोणी जर खेळ खेळेल ना, तर आपण फक्त परमेश्वर सोडून आम्ही कोणाची पर्वा करत नाही। काय बोलतो मी काय बोललो, आम्हाला कोणाचा भय नाही ना, आज पण बोलतो, वी आर नॉट बॉदर ऑफ एनीबडी। पण आता तुमच्या पत्रावरती जर मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे शासन पैसे देईल, लाडकी बहीण योजनेला शासनाकडे पैसे नाही आणि शासन म्हणाला नाही, ते आता त्याचा आय एम नॉट कन्सर्न। थोडे कसं तोपर्यंत थांबवा, तोपर्यंत लेट कंटिन्यू विथ द जिल्हा परिषद
पंचायत समितीची काय ना तुमची कुठली जिल्हा परिषद ठाणे त्यांच्याशी कंटिन्यू ठेवा, ते पूर्ण करा, नंतर मग जॉईन करा. हा त्यावेळेला दिला. आता 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 मी तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस सुद्धा गणेश नाईकच्या भूमिकेशी सहमत होतील, अजित दादा सुद्धा आणि एकनाथजी शिंदे सुद्धा. ओके. अरे आक्रमक भूमिकेकडे मी गपचूप ते ऐकताना भेटलो होतो, ते तुम्हीच लोकांनी पेपरला ऐकून घे. जय सामान्य लोक सत्तेला काय काय जा तुमच्या मुख्यमंत्र्याला. मी असं काय बोललो नव्हतो. काय बोलतो मी? प्लीज तुमचा जो पत्रकार तुमचा कोण आहे ना त्याला सांगा, भाषा मी बोललो ना ते माझ्या नावावर छापा. आय एम नॉट, मी नाही कामाला घाबरत, पण जे नाही बोललो ना त्याला मी मान्य ऐकताना काय बोललो म्हणलं, माननीय एकनाथजी शिंदेना सांगा की गणेश नाईकांचा ह्या गोष्टी करता, ह्या गोष्टी विरोध आहे, तीव्र विरोध आहे. ओके. तर तुमच्या त्या वार्ताहरांनी काय लिहिलं, गणेश नाईक बोलले अशी समजते, जा तुमच्या एकनाथ शिंदेला सांगा. अशी त्या पदाकरता पर्सन फॉरगेट, त्या पदाकरता अशी भाषा नाही आम्ही वापरू शकत. कारण हे आपल्या लोकशाहीतून आपल्या महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री आहे, त्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीमध्ये बोलताना मी बोललो माननीय एकनाथजी शिंदेना तुम्ही माझ्या भावना कळवा, आणि हे असं बोलणं का गुन्हा नाहीये. तर ते तुमच्या जरा वार्ताहराने जरा फार आती लिहिलं होतं, जरा बघ जरा. हा नाही नाही असं नाही. बघ काय लक्षाला काय, ते इनडायरेक्टली आपल्या भाषेत आग लावायचा तो धंदा केला होता. काय बोलतो मी, मला काय फरक पडत नाही, पण तो शब्द होता ना, तो आग लावण्याचा होता. हे पत्राचं अल्टिमेटम तुम्ही काय दिलंय? कशाला मी सांगितलं, मला विश्वास आहे माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार या नवी मुंबईच्या जनतेच्या हिताच्या अनुषंगाने मी दिलेलं पत्र हे लक्षात घेता ते सकारात्मक भूमिका घेतील. बस. अरे त्या ठिकाणी महापालिकेचा अधिकारी काम करायला जाणार नाही म्हटल्यानंतर आला कुठे प्रश्न. दादा 2019 के कालखंड से देखा तो रिपोर्ट लॉकडाउन और उसके बाद जब तक महाविकास आघाड़ी सरकार नहीं है, एकनाथ शिंदे की नगर विकास मंत्री के तौर पर और उसके बाद शिवसेना के नेता के तौर पर या महाविकास आघाड़ी घटक दल के तौर पर लगातार आपको पॉलिटिकली घेरने का प्रयास मुंबई में हुआ. सब तरह सवाल देखिए, सब सवाल. हाँ बोलिए जरा थांबा रे. और इसमें लगातार जो मुंबई के संसाधन है उनको लेकर भी लॉकडाउन के कोरोना काल के दौरान लगातार प्रयास हुआ है कि मुंबई जो है यहाँ की व्यवस्था डिरेल हो सके. आपने कई बार इसको लेकर आक्रोश भी जताया, महानगर पालिका में अभी आपने कई बार बोला, आपने विधानसभा में भी इस मुद्दे को उठाया है कि कहीं ना कहीं नगर विकास मंत्री और उनके मातहत जो काम करने वाले लोग हैं वो मुंबई को डिरेल करने का प्रयास कर रहे हैं. अब ये एक नया मुद्दा आ गया है. इसके वजह से आपको नहीं लगता कि ये बड़ा साजिश है कि मुंबई इस तरह की ना रहे? राजनीति के डब्बे में नई मुंबई के जनता के जीवन में यदि इस ढंग का कोई प्रेशर का वातावरण होगा तो हम लोग रास्ते पे आने वाले हैं. ओके. और मैं बोल रहा हूं, आत्मविश्वास के साथ बोल रहा हूं, ये पत्र पढ़ने के बाद में एकनाथ जी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार ये चीज पे ध्यान देके इसमें से रास्ता निकालेंगे. ओके. दोन्ही वेळेला झाले बोलतो ना मी. अरे मी त्याशिवाय विधान म्हणत काय बोललो मी, सिडको दलाल आहेत, शासनात दलाल आहेत, आणि शासनातल्या सगळ्यांचे हात काय स्वच्छ नाहीत, आणि ते कोण दलाल आहे वेळ पडले तर आय विल प्रूव्ह इट. हे बोललो की रेकॉर्डर आले ना ते. मी आता काय गपचूप बोलू, मी बोललो दोन्ही वेळेला भ्रष्टाचार झाले. काय बोलतो मी, दोन्ही वेळेला चुकीचे. आणि हे बघा आम्हाला नाही कोणी थांबू शकत, आमचे हात साफ आहेत. मी तर मागणी केली होती ज्या दिवशी पहिल्या वेळेला संजू नाईक महापौर झाले ना त्यापासून सगळ्या नवीनच्या कारभार चौकशी करा, आमची तयारी आहे त्या गोष्टीला. वी आर नॉट इन फॉल्ट एनिवेअर. हे चॅलेंज करणारा एकटाच गणेश नाईक आहे. अरे मला बघ तू आता व्हॉट यू आर टॉकिंग. मी काय बोललो, आम्हाला एक आंदोलन करायची गरज भासणार नाही. ओके. गरजच भासणार नाही.
हा? तरी पण शासनाने यावर निर्णय घ्यावा हे काही- नाही नाही, जोपर्यंत त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी तिथे जाऊन काम करत नाही तेव्हा आम्हाला त्याची काय गरज आहे? महापालिकेचे अधिकारी आमच्या दशरथ भगतनी निराळ्या शब्दात सांगितलं काय, आता मी सांगत नाही, त्या ठिकाणी कोणी महापालिकेचा अधिकारी जाणार नाही. आयुक्तांनी तसं आश्वासन दिलं आपल्याला. असं मी कशाला बोलू? आयुक्तांना आम्ही आमचं म्हणणं सांगितलं, त्यांनी सांगितलं ही तुमच्या भावना मी माननीय मुख्यमंत्री आमचे प्रशासनाचे वरिष्ठ लोकांना कळवतो. आता ते मी एकदा ह्या 5 तारखेला आमची मिटिंग आहे. कुठे? आयुक्ताकडे 5 तारखेला द्या ना. कुठे गेले? 5 तारखेला मिटिंग आहे, म्हणजे 8 तारीख किती? आज 1 तारीख ना, 4 दिवसांनी मिटिंग. त्याला आम्ही विचारू. आणि इतक्या मोठ्या मॅटरवर बोलल्यानंतर माननीय आयुक्त प्रशासक मुख्यमंत्र्यांच्या कानावर आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी नगरविकास कानावर गणेश नाईकनी भूमिका आपली मांडलेली आहे. आणि त्याने मी सांगितलं मी आज पत्र देत नाही तुम्हाला, मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना पत्र देईन. ही फक्त आपल्या माहिती करते. ओके. हा बोला बोला. हा. अरे या शासनातून आले, ऐकून पहिलं ऐकून घे ना. प्रशासक म्हणून जे आले 1, 2, 3 या लोकांनी आपली कर्तव्य भावना पाळलेली नाही. कोणी? त्या लोकांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याकरता चुकीच्या पद्धतीने गोष्टी केल्या. आणि गरज त्यांनी सांगितलं ना, कोणी? त्या प्रशासकांनी, मी पुराव्याचे एक देऊन टाकीन. या वॉर्डमध्ये 50 लाख रुपये खर्च करायची गरज नसताना तुम्ही 50 कोटी रुपये खर्च केले. नाही ऐकून घे, म्हणजे ह्याचं उत्तर मिळालं. बोल. मी त्या दिवशी माननीय एकनाथ शिंदेच्या बैठकीत, म्हणजे जी पहिली मी मीटिंग घेतली होती ना 1 जून 2023ला, त्याची पूर्ती करण्यासाठी आता एक 15-20 दिवसावर मीटिंग घेतली होती सह्याद्रीला. त्यावेळेला मी त्या अधिकाऱ्यांना बोललो, माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना मी मोर्चा काढायची तुमची इच्छा आहे का? कोणाला बोललो मी? अधिकारीवर. एकनाथ शिंदे बोले नाईक साहेब त्याची काही गरज भासणार नाही. कोणाचे बोल शब्द आहेत? एकनाथ शिंदे. म्हणजे आय अप्रिशिएट हिज रोल. त्याच्यानंतर मी बोललो की म्हटलं तुम्ही अशा भाषा करतात ना, अंतोलेनी या सचिवालयाचं मंत्रालय केलं, तुम्ही आता पत्र मंत्रालयाचं परत सचिवालय करायची तुमची इच्छा आहे का? म्हणजे इनडायरेक्टली काय बोलतो मी, ती महायुतीच्या तीन घटकांची असताना सुद्धा प्रशासन त्यांच्यावर हावी झालं आणि तो कंटिन्युएशन आता सुद्धा राहिलेलं आहे. प्रशासन हवी झाले आणि म्हणून त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात. तुम्ही जो आता मुद्दा सांगितला होता की महापालिकेच्या स्पिलवरचा 6,000 कोटीचा, मग महापालिका आता भविष्यात जे मोठे मोठे प्रोजेक्ट घेत आहे, जे 250-500 कोटी रुपये खर्च होत आहे, तर अशा परिस्थितीत हे महापालिकेला झेपणारे आहेत का? आज या शहराला सुपर स्पेशालिटीची गरज आहे का? आणि असेल तर ती कशा पद्धतीने ट्रेन देणार आहे? त्या आयुक्तांना विचारा जरा. आयुक्तांना गो अँड टॉक टू आयुक्त. मी काय प्रशासनातल्या प्लस मायनस काय गोष्टी आहेत त्या आम्हाला माहित नाही. आता आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन मधून विचारणार आहोत, ऐकला का? त्या आणि मी शेवटी प्रश्न असा आहे, येणारी जी महासभा असेल ना, त्या महासभेच्या नगरसेवकांना फक्त दर महिन्याला बैठकीला जाऊन चाय पाणी पिऊनच घरी यायला लागणार. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.